कधी विकायची वेळ अमावस्या करून, म्हणजे आणखी 2 महिने. म्हणजे आता हा नोव्हेंबर आहे, डिसेंबरमध्ये येते वेळ अमावस्या. चांगले आहेत बैल. मग ह्यांना धुता का दिवसातून? पेंड वगैरे खुराक आता सध्या काय आहे का? फक्त माळ रानावरला चारा वैरणीवरच. चांगले आहेत बैल, शांत आहेत एकदम. ते काय असं भिवून हे केलेलं आहे. बघा हे आता शेतकरी आहे बळीराजा. आता ह्यांची पडक आहे, त्यांनी वैरण टाकत नाही. ते असं माळ रानाचा ओपन डेअरी फार्म आहे यांचा. म्हणजे असं उड्यावरतीच पशुपालन करतात. एक ते शेड म्हणून गोटा आहे, ते शेड गोट्यावरती हे करतात. तर तिकडे आमचा शेड गोटा आहे, आम्ही शेजारीच आहोत. म्हणजे चुलत भाऊच होतो आम्ही, भाऊकीच म्हणतात याला. बघा आमचा एक गोटा बैल आहे. तर हे मग आता तुमचं दुधावर, तुम्हाला दुधापासून फायदा होतो, दुधावर तुमचं खर्च भागतो म्हणा की. शेतीच जोडधंदा म्हणून केलेला आहे काय? जोऱ्यात बोल. ऐकू शेतीच जोडधंदा म्हणून केलेला आहे का दुधाचा? चांगलं परवडतंय का? चांगलं व्यवस्थित आहे का? मग आता हे शेती परवडलेली आहे का नाही? शेती जोडधंदा म्हणून मग परवडलेला आहे का हा धंदा? बरा आहे का खर्चा पाणी? शेती कशी परवडणार गेली? माल होय ना, मालाला भाव नाही. निसर्ग काय साथ द्यायलाय का नाही? पाऊस, यावर्षी पाऊस कसा झाला? पावसानं काय केलं? हां, आता हे तुम्हाला बरं आहे दुग्ध व्यवसाय, पशुपालन, जनावराला. बरं शेतीस. मग आता हे डेअरी फार्म उघड्यावरतीच असं माळरानानं चारताव दिवसभर. त्यांना असं काही बांधकाम केलं नाही, कुठला खर्च करायला नाही, काही नाही. म्हणजे कमी खर्चात जास्त नफा देणारा हा दुग्ध व्यवसाय, पशु व्यवसाय, शेती जोडधंदा आहे. म्हणजे तुम्हाला पसंत आहे म्हणूनच करायला तुम्ही. किती वर्षापासून करता हे तुम्ही? बरं ठीक आहे. बघा आमचा शेतकरी आहे बळीराजा, जो शेजारी आहे त्याचे हे बैल आहे, हे म्हैशी आहे, हे घरच्या गाई आहे. बघा तो आता चरण्यासाठी सोडलेला आहे, तो आता चारत आहे. गाई, बैल, म्हैस. नाव काय? पूर्ण नाव? राहणार तालुका? मग हे म्हैस केवढ्याला आणला तुम्ही? 80,000 रुपयाला. किती देते एका टायमाला दूध? 4 लिटर देते का? ऐक बघा ही म्हैस आहे, तर ही 80,000 रुपयाला आणलेली म्हैस आहे. तर तिचं बघा आता, तिचे सड बघा, आता दूध काढलेलं आहे, दूध पिळलेलं आहे, त्याच्यामुळे तिचे सड कास आता कमी झालेला आहे. बघा ही म्हैस कशी 80,000 रुपयाला आणलेली. एका वेळेस 4 ते 5 लिटर दूध देते. म्हणजे 2 टायमाचं तिनं 10 लिटर, म्हणजे 10 किलो, आम्ही लिटर म्हणतो आमच्या भागामध्ये, हे दूध देते. हे बघा ही ताणी आहे का म्हैस? हिनं एका वेळेस किती धारा पिळतात तिचा? म्हणजे किती दूध देते तिनं? 3 लिटर एका टायमाला. म्हणजे एका टायमाला 3 म्हणजे 2 टायमाचं 6 लिटर दूध देते. हिची किंमत किती आहे? केवढ्याला आणलेली आहे? 75ला आणलेली आहे. कुठून आणलेली आहे? का घरी जन्मलेली आहे? वाडीहून आणली आहे का? म्हणजे कंधार तालुक्यातून. बरं, या पुढे या. चारा कसं देता? चारा, पाणी, वैरण? सकाळी चारता, दुपारी बांधता. हां, सकाळी किती ते किती चारता? 9 ते 11. 9 ते 11. आणि सायंकाळी 3 ते 6. 3 ते 6. म्हणजे दुपारी बांधता थोडं उन्हाचं, आणि काही वैरण, चारा, पाणी करता. मग आता हे जनावरं तुम्ही किती वर्षापासून यावं? तुम्ही स्वतः शेतकरी हो का? शेती करताव का? मग तुमच्याकडे एवढे जनावर आहेत का आता? किती हे? 20-22 लहान मोठे? बरं, 11 आहेत का? 18. हा बैल केवढ्याला आणला? हा, दोन्ही 90ला आणलेले आहेत का? 90,000. दाती काय आहेत? 2 दात झाल्यात का? कुठून आणलेले आहेत? कोण्या बाजारातून? जांबून आणलेले आहेत का? 90,000ला. आता तुम्ही विकायचं म्हणलं तर काय किंमत सांगता? केवढ्याला देणारा? 1.5 लाख रुपये सांगलाला. आणि ह्यांची तयारी केली नाही बाजारला ह्याची विकायची. कामाला कशी आहेत शेती कामास?
चप्पळ आहे तो असं कुळवावर वरी थांबून आऊत ओढतात. बरं बरं चांगलं आहे की मग आता हे 1 मिनिट हां